ओबीसीच्या अनात माती कलवण्याचं महापाप मात्र जरांगेंनी केलंय आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेत. जरांगे हे एखादं खेळणं असतं, त्या खेळण्याला चावी दिली जावी आणि मग चावीचा तो थ्रेड्स जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते टुन 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 उड्या मारतं. पण ज्यावेळी ते चावीचं थ्रेड्स संपतात त्यावेळी ते शांत बसतं. त्यामुळे कोणाच्या तरी चावीवर चालणारे जरांगे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. पण एक दुर्दैव हे आहे की 2 सप्टेंबरचे JR अन्वये ओबीसीच्या अनात माती कलवण्याचं महापाप मात्र जरांगेंनी केलंय आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेत. हे खेदानं दुःखानं नमूद करावंसं वाटतं. चावी कोण फिरवतं? चावी भरपूर लोक आहेत. चावी फिरवणारे आता जसा काळ जाईल तसे वेगवेगळे बदलत आहेत. अगोदर कोणतरी होतं, आता कोणतरी आहेत, अजून पुढं कोणतरी असणार आहेत. त्यामुळे जरांगे हा रंग बदलणारा सरडा बरा, पण जरांगे नको अशी परिस्थिती आहे. कारण जरांगेचे गॉडफादर दिवसेंदिवस बदलत आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. जरांगेंना सल्ला, ओबीसीच्या अनात तुम्ही माती कालवलेली आहे आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सत्तेतून फेकून दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं. पण महाराष्ट्रामध्ये अर्धी लोकसंख्या आमची आहे हे पण लक्षात असू द्या आणि तुम्ही मतदान मागायला कोणाकोणाच्या दारात जाणार आहात त्याची आम्ही वाट पाहतोय. नाही, हे थांबायची भाषा नाही. जोपर्यंत बेकायदा मागणी केली जाते, जोपर्यंत पुढच्या माणसाचा जोपर्यंत रिस्पेक्ट केला जात नाही, अर्वाच्य भाषेमध्ये जर कोण बोलत असेल तर त्याला कधी कधी कठोरपणे त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं ना. मग माझं काय म्हणणं आहे, एकही आम्ही वाईट शब्द बोलणार नाही, एकही आम्ही कठोर शब्द बोलणार नाही. आम्ही संविधानिक भाषेमध्ये आम्ही बोलायला तयार आहोत. कधीतरी जरांगेंना माझ्यासमोर तुम्ही मीडियाच्या माध्यमातून बसवा आणि जरांगेला जर शिक्षण कमी आहे किंवा नॉलेज कमी आहे, जरांगेंनी त्यांच्या समर्थकांना, त्यांना सल्ला देणाऱ्या माणसांना आपल्यासमोर बसवावं. याच्यावर कधीतरी चर्चा होऊ द्या ना. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे, मागणी एकदम छान आहे. पण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यानंतर इतर ओबीसींचं काय होणार याच्यावर या महाराष्ट्रातला एकही पुढारी बोलायला तयार नाही, एकही मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, एकही विचारवंत बोलायला तयार नाही, एकही तज्ज्ञ बोलायला तयार नाही. सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचंय जाणून घ्यायची कुणाचीही साधी दानत नाही. मग आमच्याकडून संविधानिक भाषेची अपेक्षा करणं कितपत योग्य वाटतंय सांगा ना. कोणच ऐकायला तयार नाही, कोणच. चर्चा करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा. आम्ही तयार आहोत. मनोज जरांगेंना बोलायला जमत नसेल, संविधानिक भाषेचा तुम्ही इथं उल्लेख केला म्हणून मी सांगतो, जरांगेची तेवढी अवकातच नाही की संविधानिक प्रश्नावरती बोलायला. जरांगेंनी त्यांच्या सल्लागारांना कधीतरी आमच्या समोर बसवावं. महाराष्ट्रातल्या छोट्या 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 मायक्रो ओबीसी असो, मेजर ओबीसी असो, सामाजिक दुजाभाव पिढ्यानपिढ्या सहन केलेला ओबीसी असो, या ओबीसींचं काय होणार? ते मराठा समाजाच्या स्पर्धेत टिकणार का काही दिवसांनी ओबीसी हा प्रवर्ग नामशेष होणार? याचं उत्तर जर आम्हाला कोण देणार असेल, याच्यावर कोण चर्चा करायला बसणार असेल तर लक्ष्मण हाके निश्चित या चर्चेसाठी तयार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.